नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गंगाधर घोरपडे स्वागत करतो तुमचं बँकर्स पॉईंट या यूट्यूब ऑफिशियल चॅनलवरती. ठीक आहे, पहा आपण काल जे पाहिलं होतं, काल जे टॉपिक पाहिला होता तिथून आपण सुरू करू. हा आपला शेवटचा पॉईंट होता, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब. ठीक आहे, पहा हेल्पिंग वर्बमध्ये आपण पाहिले होते किती टाईप. हेल्पिंग वर्बमध्ये दोन टाईप पडत होते, एक प्रायमरी वर्ब आणि मॉडल्स. त्याच्यामध्ये पाहिले होते आपण ॲम, इज, आर, वॉज, विअर, बीन, बिंग. त्याच्यानंतर काय हॅवचे फॉर्म पाहिले होते, हॅव, हॅज आणि हॅड. त्याच्यानंतर डूचे फॉर्म कोण होते, डू, डज आणि डीड. त्याच्यानंतर तुम्हाला क्रियापदाचं किती रूप सांगितलं होतं, पहिलं रूप सांगितलं होतं. ॲम, इज, आर नंतर क्रियापदाचं चौथं रूप सांगितलं होतं, याच्यानंतर पण चौथं रूप. ठीक आहे, आता याच्यानंतर तिसरं रूप पण येतं, पण ते कधी येतं, पॅसिव्ह वॉइसमध्ये येत असतं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बिनचा वापर आपण याच्यामध्ये करत असतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. त्याच्यानंतर बिंगचा वापर आपण कशामध्ये करतो माहिती आहे का, पॅसिव्ह वॉइसमध्ये. पॅसिव्ह वॉइसमध्ये कशाचं, जेव्हा तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअसचं पॅसिव्ह करता किंवा पास्ट कंटिन्युअसचं, तेव्हा पॅसिव्ह वॉइस करताना बिंग प्लस V3 वापरत असतो. ठीक आहे, एखादं वाक्य मी याच्यावर सांगतो, पाहता बिंगचा वापर कसा करायचा. मी एक वाक्य लिहिलेलं आहे, ही इज रायटिंग अ लेटर. कारण एक एक तिथं शब्द येतो का तुम्हाला तो माहीत पाहिजे की सरांनी V3 सांगितलं, नुसतं सांगून गेले पण कसा यूज आहे सांगितलंच नाही. आता V3 येतं तर कसं V3 येतं पहा इकडं. पहा आता हा तुमचा काय सब्जेक्ट, हे ॲक्टिव्ह वॉइस आहे. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये काय असतं माहीत आहे का, ॲक्टिव्ह वॉइसमधला जो सब्जेक्ट असतो का तो ॲक्शन करत असतो, आणि पॅसिव्ह वॉइसमधला जो सब्जेक्ट असतो का तो ॲक्शन करत नसतो. तो काय करत असतो, ॲक्शनला रिसीव्ह करत असतो. ठीक आहे, पहा इकडं हा सब्जेक्ट आहे. आता इथला हा जो सब्जेक्ट आहे हा स्वतः ॲक्शन करतो, ही इज रायटिंग अ लेटर. ठीक आहे, कोणती क्रिया करत आहे तो, पत्र लिहायची. ठीक आहे, हा तुमचा हेल्पिंग वर्ब आहे, हा तुमचा मेन वर्ब आहे, आणि अ लेटर हे काय तुमचं ऑब्जेक्ट आहे. आता ॲक्टिव्ह वॉइस मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ॲक्टिव्ह वॉइसमधला हा जो सब्जेक्ट असतो तो ॲक्शन करत असतो, आणि पॅसिव्ह वॉइसमधला जो सब्जेक्ट जो असतो तो काय करतो, ॲक्शन करत नसतो. पहा जे ॲक्टिव्ह वॉइसमधला जो ऑब्जेक्ट आहे ते येत असतं सुरुवातीला. मग इकडं पहा अ लेटर, अ लेटर. त्याच्यानंतर अ लेटर हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, सिंग्युलर आहे. मग अ लेटरनुसार काय वापरणार तुम्ही, इज का आर का ॲम, तर इथं येणार आहे इज. आता याच्यानंतर बिंग वापरतात. बिंग वापरलं की याचं क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं. काय वापरणार, रिटर्न, बाय. आता हिचं काय करायचं इकडं, हिम. हिम इथं सब्जेक्ट होता, इकडं काय करायचं त्याचं ऑब्जेक्ट बनवायचं. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, जे सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट, जो पॅसिव्ह वॉइसमध्ये काय होत असतो, ऑब्जेक्ट इथं सुरुवातीला येत असतो, आणि हा जो आहे तो इथं इथं जो ऑब्जेक्ट आहे तो इथं काय बनत असतो, सब्जेक्ट. समजा इथं जर आलेला असेल हिम तर इथं काय होईल, ही होणार. इथं जर दे आलेला असेल तर इथं काय होणार, इथं जर देम आलेलं असेल तर इथं दे. इथं जर आलेलं असेल हर तर इथं काय होणार, शी. ठीक आहे, समजा जर इथं आय आलेलं असेल तर इकडं काय होईल, मी. मग हे तुम्हाला कॉमन गोष्ट आहे, ही तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. जो काही बदल आहे तुमचा या व्हर्बमध्ये होणार आहे. ठीक आहे, ह्या व्हर्बवरूनच कळेल की तुम्हाला जे वाक्य आहे ते ॲक्टिव्ह वॉइस आहे का पॅसिव्ह वॉइस आहे. ठीक आहे, आता याच्यावरून तुम्हाला कळते का, ही आणि अ लेटरवरून कळलं का वाक्य ॲक्टिव्ह आहे का पॅसिव्ह वॉइस, याच्यावरून कळले का नाही कळत. जोपर्यंत हे लिहिलेलं नाही तोपर्यंत कळत नाही तुम्हाला. ठीक आहे, जेव्हा मी असं लिहिन इज बिंग प्लस V3 तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. आता पहा अ लेटर, अ लेटर कुठली ॲक्शन करतोय का या वाक्यामध्ये, स्वतः पत्र काय ॲक्शन करायला का, ॲक्शन करणार हा इथे, हे जे आपण लिहिलं ना बाय हिम, तर ॲक्शन करणारा इकडं शेवटी येत असतो. मग लक्षात ठेवायचं, ॲक्टिव्ह वॉइसमध्ये काय असतं, सब्जेक्ट ॲक्शन करत असतो. आता पॅसिव्हचा डिक्शनरी मिनिंग काय असतं माहिती आहे का, निष्क्रिय, म्हणजे कुठलीही ॲक्शन न करणार. आणि पॅसिव्ह वॉइसमध्ये काय होत असतं, सब्जेक्ट ॲक्शन, सब्जेक्ट कोणती ॲक्शन करत नाही, कोणतीही ॲक्शन करत नाही. तो काय करत असतो, त्या ॲक्शनला रिसीव्ह करत असतो. ठीक आहे, ॲक्टिव्ह वॉइस.
ठीक आहे. ॲक्टिवाईज म्हणजे काय, अ सब्जेक्ट ऑफ द वर्ब. काय लिहून घेतलं हे पा, सब्जेक्ट ॲक्शन करत असतो आणि पॅसिवाईजमध्ये काय आहे, सब्जेक्ट कोणतीही ॲक्शन करत नाही. हे झालं कशाशी रिलेटेड आपलं, बिईंग प्लस V3. ठीक आहे. आणि बीन नंतर पा क्रियापदाचं चौथं रूप वापरत असतो. पा हॅव बीन आणि हॅज बीन वापरतो पा, तेव्हा कोणता टेन्स असतो माहिती आहे का, हॅव बीन आणि हॅज बीन जेव्हा वापरत असतो तेव्हा. ठीक आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. आणि हॅड बीन नंतर जेव्हा आपण V4 वापरतो तेव्हा कोणता असतो, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता हॅव आणि हॅज, हॅव सिंग्युलर आहे का प्ल्युरल आहे, काल आपण लिहून दिलं होतं प्ल्युरल आहे, म्हणजेच V1 आहे का V5 आहे, V1 आहे. हॅव म्हणलं की V1 आणि हॅज म्हणलं की V5. मी काल तुम्हाला सांगितलेलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये, V1 हा नेहमी काय असतो, प्ल्युरल असतो आणि V5 हा नेहमी काय असतो, सिंग्युलर असतो. म्हणजे V5ला म्हणजेच काय आपलं मेन वर्बला यस, ईएस किंवा आयएस याच्यापैकी कुठलंही एक सफिक्स प्रत्यय अटॅच झालं तेव्हा ते जे वर्ब असतं ते कसं असतं, सिंग्युलर बनत असतं. काल तुम्हाला एक चार्ट दिला होता मी शेवटी सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब, प्ल्युरल सब्जेक्ट प्ल्युरल वर्ब, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं. ठीक आहे. आता बीन नंतर जर V4 असलं, तुम्हाला सांगितलं होतं हॅव बीन आणि हॅज बीन यूज होतं. त्याच्यानंतर पा बीइंग, त्याच्यानंतर बीन नंतर V3 पण येत असतं. मग V3 कधी येत असतं बीन नंतर, तर ते येत असतं पॅसिवाईजमध्ये. पा त्याचं पण एक वाक्य पाहू, तेच वाक्य आपण इकडं परत घेऊ. पा राम हॅज रिटन अ लेटर. पा अगोदर पण रामाने खूप पत्र लिहिले जेव्हा मी 10वीला होतो तेव्हा, आता पण मी रामच घेत असतो. ठीक आहे. पा राम हॅज रिटन अ लेटर. आता हे ॲक्टिवाईज आहे का पॅसिवाईज आहे, कशाहून कळालं, कारण ह्या व्हर्बच्या अगोदरचा सब्जेक्ट ॲक्शन करतोय. राम हॅज रिटन अ लेटर, रामाने पत्र लिहिले आहे, म्हणजे हा तुमचा काय आहे, पूर्ण वर्तमान काळ आहे. ठीक आहे. हा सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट. मग काय करतो आपण, हे ऑब्जेक्ट जे आहे ते पॅसिवाईजमध्ये काय करत असतो, सुरुवातीला घेत असतो अ लेटर. आता अ लेटरनुसार काय येईल, अ लेटरनुसार हॅज, त्याच्यानंतर घ्यायचं त्याच्यानंतर घ्यायचं बीन. आता क्रियापदाचं तिसरं रूप, रिटन बाय राम आहे तर जशाल तसंच राम लिहायचं, नाही तर रामला ही कन्सिडर करून हिम लिहायचं नाही. ठीक आहे. रामला रामच लिहून टाका. आणि प्रॉपर नाऊनचं जे पहिलं लेटर असतं का ते नेहमी कॅपिटल असतं, मग ते सुरुवातीला येऊ लेटरच्या किंवा वाक्यामध्ये सुरुवातीला येऊ किंवा मिडलला येऊ. ठीक आहे. तर पहिलं लेटर काय लिहायचं, कॅपिटल लिहायचं. आता पहा, अ लेटर हॅज बीन रिटन बाय राम. आता हिच्यामध्ये हा कुठलीच ॲक्शन करत नाही. याचा अर्थ काय, जे काही पत्र लिहिलं, हे जे पत्र लिहिले ते कोणाद्वारे लिहिण्यात आलेलं आहे, रामद्वारे. मग इथं हे झालं तुमचा, जरी हा सब्जेक्ट असला वाक्यातला पण हा कुठलाच ॲक्शन करत नाही, म्हणून तर याला आपण पॅसिवाईज म्हणत असतो. ठीक आहे. हा म्हणायला सब्जेक्ट आहे पण कुठलीच ॲक्शन करत नाही. ठीक आहे. मग हे झालं तुमचं पॅसिवाईजचं सेंटेन्स, हे झालं तुमचं ॲक्टिवाईज. किंवा तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता, जेवढे काही आपले टेन्स आहेत ते असतात ॲक्टिवाईज. कारण टेन्स म्हणलं की त्याच्यातला जो सब्जेक्ट असतो तो नेहमी ॲक्शन करत असतो. मग तिच्यापैकी 12 टेन्सपैकी जे 8 टेन्स आहेत त्याचं काय होत असतं, ॲक्टिव्हचं पॅसिवाईज होत असतं. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस याचं पॅसिवाईज होत नाही. ठीक आहे. मग बाकीचे जे 8 राहतात त्याचं काय होतं, ॲक्टिव्हचं पॅसिवाईज बनतं. हे पण आपण काय करणार आहेत, नंतर लेक्चरमध्ये डिटेल्समध्ये घेणार आहोत, पण काही बेसिक गोष्टी तुम्हाला थोडेफार माहीत पाहिजे. ठीक आहे. पहा आता त्याच्यानंतर आहे हे झालं हॅड, नंतर सेम आहे हॅव. इथं फक्त काय करायचं, हॅड प्लस V3 लिहायचं. हे तर सांगितलं तुम्हाला, डू डज डीड. ठीक आहे. अजून याच्यावर एक वाक्य घेतो. पहा एक वाक्य आहे, दे रोट अ लेटर. आता हिच्यामध्ये काय होतं, अ लेटर सुरुवातीला येतं, ऑब्जेक्ट आहे अ लेटर. आता काय येणार आहे, वॉज. का, कारण हा सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्ट असल्यामुळे आपण काय घेत असतो, वॉज घेत असतो. मग याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहा, रिटर्न बाय देम. ठीक आहे. म्हणजे आपण हे डिटेल झालं. आता त्याच्यानंतर हे कॅन, कुड, शॅल, शुड याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप येतं, फायनाईट वर्ब आणि नॉन फायनाईट वर्ब. तर जाता जाता आपण घेतलेलं होतं, सांगता येईल का फायनाईट वर्ब आणि नॉन फायनाईट वर्ब. पा फायनाईट वर्ब हे असे वर्ब असतात जे त्यांचे मूळ स्वरूप हे सब्जेक्ट, पर्सन आणि टेन्सनुसार बदलतात. आणि नॉन फायनाईट वर्ब हे असे वर्ब असतात जे त्यांचे मूळ स्वरूप हे सब्जेक्ट, पर्सन आणि टेन्सनुसार बदलत नाहीत.
ठीक आहे. ट्रान्झिटिव्ह वर्ब सांगितलं होतं. ट्रान्झिटिव्ह वर्बमध्ये काय असतं, या मेन वर्ब नंतर नेहमी ऑब्जेक्टचा यूज केलेला असतो. इन ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, मेन वर्ब नंतर ऑब्जेक्टचा यूज केलेला नसतो. ठीक आहे. इन्फिनिटिव्हमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं 2 टाईप पडतात. एक असतो टू प्लस V1 आणि एक असतो बिअर इन्फिनिटिव्ह. त्याला नुसतं क्रियापदाचं पहिलं रूप असतं, त्याच्या अगोदर टू लिहिल्या जात नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे जेरंड, याला वर्ब प्लस ING सांगितलं होतं, यांना सांगितलं होतं पार्टिसिपल. ठीक आहे. आता पुढे पाहू. ठीक आहे. फर्स्ट पर्सन पहा, फर्स्ट पर्सन कोण असतो, हा नेहमी स्पीकर असतो. म्हणजे स्पीकर कोण, वक्ता. ठीक आहे, बोलणारा. ते कोण कोण असतात, आय आणि वी. ठीक आहे. स्पीकर म्हणजे काय, ज्याच्यासोबत समजा मी तुम्हाला बोलतोय तर मी कोण झालेलो आहे, स्पीकर. आता ज्याच्यासोबत बोलतोय आपण सेकंड पर्सन. ठीक आहे. सेकंड पर्सन कोण असतो, पहा इथे स्पीकर आणि पहा टू हुम वी स्पीक. पहा ज्याच्यासोबत आपण बोलत असतो, टू हुम वी स्पीक, ज्याच्यासोबत आपण बोलतो तो असतो सेकंड पर्सन. सेकंड पर्सन कोण आहे, यू. आणि थर्ड पर्सन, थर्ड पर्सन म्हणजे काय, जेव्हा फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन हे तिसऱ्या व्यक्तीबद्दल जेव्हा बोलत असतात तेव्हा ते असतात थर्ड पर्सन. मग ते कोणकोणते असतात, ही, शी, इट, दे. ठीक आहे. थर्ड पर्सन, थर्ड पर्सन हे कोणकोणते असतात पहा, ऑफ हुम वी स्पीक. तर हे असतात तुमचे ही, शी, इट आणि दे. ठीक आहे. पहा आता त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर पहा काउंटेबल नाऊन आणि अनकाउंटेबल नाऊन. आता पहा नाऊनचे 2 टाईप पडतात, क्लासिफिकेशन ऑफ नाऊन, क्लासिफिकेशन ऑफ नाऊन. याच्यामध्ये पहा 2 टाईप पडतात. एक असतो काउंटेबल नाऊन, काउंटेबल नाऊन, आणि दुसरा कोणता असतो, अनकाउंटेबल नाऊन. काउंटेबल नाऊन म्हणजे काय असतात, ज्याला आपण काउंट करू शकतो. कशाच्या स्वरूपात, नंबरच्या स्वरूपात. ठीक आहे. काउंटेबल नाऊन म्हणजे ज्याला आपण नंबरच्या स्वरूपात काउंट करू शकतो त्याला आपण काउंटेबल नाऊन म्हणतो. आणि अनकाउंटेबल नाऊन म्हणजे कोणते असतात मग, अनकाउंटेबल नाऊन. अनकाउंटेबल नाऊन पहा, अनकाउंटेबल नाऊन म्हणजे काय, ज्याला आपण नंबरच्या स्वरूपामध्ये काउंट करू शकत नाही त्याला म्हणतो आपण अनकाउंटेबल नाऊन. ठीक आहे. पहा दॅट कॅन बी काउंटेड इन नंबर्स. ज्याला आपण नंबर्समध्ये म्हणजे 1, 2, 3 याच्यामध्ये ज्याला काउंट करू शकतो त्याला म्हणतो आपण काउंटेबल नाऊन. आणि अनकाउंटेबल नाऊन म्हणजे काय, ज्याला आपण नंबरमध्ये काउंट करू शकत नाही. समजा मी तुम्हाला म्हणलं इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन कोणतं नाऊन आहे सांगा बरं, काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे, अनकाउंटेबल आहे. त्याच्यानंतर मी म्हणलं तुम्हाला सोप, SOAP सोप, हे असं SOAP साबण, संतूर साबण असेल किंवा डेटॉल, सांगा हे कोणतं नाऊन आहे, काउंटेबल आहे का अनकाउंटेबल, काउंटेबल आहे की अनकाउंटेबल. आता पहा बऱ्याच जणांना वाटतं ही काउंटेबल आहे. साबण तर आपण मोजू शकतो, आपण दुकानावर गेल्यानंतर काय म्हणत असतो, एक साबण द्या, पण एक साबण द्या पण त्याच्यात लिहिलं असतं एक, इथं लिहिलं असतं पहा 250 ग्रॅम. ठीक आहे. मग लक्षात ठेवा, ज्याला नंबरमध्ये काउंट करू शकत नाही, ज्याला आपण क्वांटिटीमध्ये काउंट करू शकतो त्याला ते असतात अनकाउंटेबल नाऊन. आता हे सोप बऱ्याच वेळा विचारलेलं आहे, तर हे काउंटेबल नसून अनकाउंटेबल नाऊन आहे. ठीक आहे. तर अनकाउंटेबल म्हणजे काय असतात, दॅट कॅन नॉट बी काउंटेड इन नंबर्स. ठीक आहे. मग याला कशामध्ये काउंट करत असतो आपण, क्वांटिटीमध्ये. क्वांटिटी म्हणजे काय, ज्याच्या शेवटी असं लागलेलं असतं पहा, KG म्हणजे किलोग्रॅम, किंवा लागलेलं असतं लिटर, मिलीलिटर किंवा ग्रॅम. ठीक आहे. ज्यांच्या याच्यामध्ये असं एकक लागलेलं असतं
तेव्हा समजायचं ते नाव ते जे आहे ते काय तर अनकाउंटेबल नाऊन आहेत. समजा मी लिहिलेलं आहे तुम्हाला राईस, राईस कोणतं नाऊन आहे मग? अनकाउंटेबल. राईसला यस लागत नाही, राईसेस होत नाही. ठीक आहे, खूप जास्त तांदूळ आहेत म्हणजे राईसेस होत नाही. किंवा वॉटर आहे, वॉटर पण तुमचं कोणतं नाऊन आहे? अनकाउंटेबल आहे, वॉटरला यस लागत नाही. ठीक आहे, आता हे वॉटर, वॉटर म्हणजे काय असतं? पाणी. ठीक आहे, तेव्हा हे सिंग्युलर, जेव्हा त्याचा अर्थ असतो पाणी तेव्हा ते नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्येच असतं. पण मी जर असं लिहिलं वॉटर्स, तेव्हा त्याचा अर्थ काय व्हायला? खूप जास्त पाणी व्हायला का? नाही, याचा अर्थ असतो समुद्र. चेंज व्हायला आहे, हे शब्द वेगळा आहे आणि हा शब्द वेगळा आहे. तुम्ही म्हणा हा सिंग्युलर आहे आणि हा प्ल्युरल आहे. नाही, वॉटरला यस लागतं पण त्याचा अर्थ चेंज होतो. वॉटर्स म्हणजे काय होतं? समुद्र. ठीक आहे, आलं का लक्षात? तर तसं कन्फ्यूज होऊ नका. सोपला यस लागत नाही. आपण काल पाहिलं होतं जेव्हा एखाद्या नाऊनला यस आय एस अटॅच होतं तेव्हा ते जे नाऊन असतं का ते प्ल्युरल बनत असतं. पाहिलं होतं बॉईज, गर्ल्स, स्टुडंट्स, आठवते का? तर तसं त्याला यस लावून प्ल्युरल बनवायचं नाही. पा असं गरजेचं नाही की सर्वचे सर्वच आपण काउंट करू शकतो. आता परीक्षेला बऱ्याच वेळा विचारतात स्टार, स्टार कसं आहे सांगा बरं? हे बॉलिवूड स्टार नाही, आपले आकाशातले तारे. स्टार कसं आहे? काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे? काउंटेबल आहे. आता बरेच जण वाटतं आपण तारे सरकुटं मोजू शकतो, अनकाउंटेबल असन. पण तारे असं गरजेचं नाही, पूर्णचे पूर्ण मोजू शकतो आपण. एक तारा, एक स्टार, 1 2 स्टार, 3 स्टार्स, 4 स्टार असं म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणून हे स्टार जे आहे का ते काउंटेबल आहे. काउंटेबल आहे. ठीक आहे, आता मी लिहिलं आहे मनी. मनी सांगा बरं काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे? नाही, मनी पण अनकाउंटेबल नाऊन आहे. 1 पैसा, 2 पैसे, 3 पैसे म्हणत नाहीत आपण. 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये असं म्हणत असतो. ठीक आहे, तर मनी पण कोणतं नाऊन आहे तुमचं? अनकाउंटेबल नाऊन. अनकाउंटेबल नाऊन शॉर्ट फॉर्म म्हणले तो अनकाउंटेबल नाऊन. तर मनीला यस लागत नाही, मनीज होत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर मी लिहितो राईस लिहिलं आहे आणि एक सोप लिहिलं होतं. त्याच्यानंतर आहे हिअर. आता हिअर कोणतं आहे सांगा बरं? केस. काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे? काउंटेबल नाही तर ते अनकाउंटेबल आहे. हिअरला पण यस लागत नाही. समजा आता एखादा व्यक्ती आहे ज्याचे फक्त 2च केस पांढरे दिसत आहेत, व्हाईट दिसत आहेत, तर ते काउंट करू शकतो. ठीक आहे, जेव्हा कलर विचारलेला असतं, कलर समजा पूर्ण ब्लॅक आहेत आणि 2-4 केसच व्हाईट दिसत आहेत, तर अशा वेळेस ते काउंटेबल असतात. पण पूर्ण जे केस आहेत ब्लॅकच आहेत तर ते अशा वेळेस काय आहेत? अनकाउंटेबल आहेत. किंवा पूर्णचे पूर्ण व्हाईट आहेत ते पण काय तुमचे अनकाउंटेबल आहेत. म्हणजे तुम्ही ह्या हिअरला यस लावू शकत नाहीत, हिअर्स म्हणू शकत नाहीत. ठीक आहे, मग काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागतात. ठीक आहे, काय लक्षात ठेवावं लागेल? हे जे काउंटेबल नाऊन आहे याचं सिंग्युलर आणि प्ल्युरल फॉर्म बनत असतं. जे काही काउंटेबल नाऊन आहे का त्याचं सिंग्युलर आणि प्ल्युरल फॉर्म म्हणजेच एकवचनी आणि अनेकवचनी बनत असतं. जसं बॉयचं बॉईज होतं, गर्ल्सचं गर्ल्स होतं, स्टुडंटचं स्टुडंट्स होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर शिप आहे. शिपचं काय होणार मग? शिप म्हणजे काय? मेंढी. काय होतं? नाही, तर ते जशाला तसंच राहतं, त्याचं सिंग्युलरचं प्ल्युरल बनत नाही. त्याच्यानंतर आहे कॅटल. कॅटलचं काय होतं सांगा बरं? नाही, त्याचं पण सेम राहतं कारण ते ऑलरेडीच प्ल्युरल आहे. कॅटलचा अर्थ असतो गुरे किंवा जनावरे, तो स्वतःच प्ल्युरल शब्द आहे. ठीक आहे, तर काउंटेबलमध्ये काउंटेबलचे 2 टाईप पडत असतात. एक असतो सिंग्युलर आणि एक असतो प्ल्युरल. आणि जे अनकाउंटेबल आहे, अनकाउंटेबलचं प्ल्युरल फॉर्म होत नाही. अनकाउंटेबल हे जे असतं ते नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्येच असतं. 2-4 गोष्टी तुम्हाला अनकाउंटेबलच्या बाबतीत लक्षात ठेवावं लागतात. अनकाउंटेबल नाऊनच्या अगोदर कधीच आर्टिकलचा वापर करत नाहीत. आता तुम्ही म्हणाल आर्टिकल म्हणजे काय? आर्टिकल 369. आर्टिकल म्हणजे काय? ए, अँड आणि द. ठीक आहे, आर्टिकल म्हणजे काय? आपले 3 आर्टिकल असतात. तर या अनकाउंटेबलच्या नाऊनच्या अगोदर आर्टिकलचा वापर होत नाही. ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागते. अनकाउंटेबलचं कधीच प्ल्युरल फॉर्म बनत नाही, म्हणजे त्याला यस आय एस हे सफिक्स प्रत्यय अटॅच करून कधीच प्ल्युरल बनवायचं नाही. ठीक आहे, यांच्यानंतर येणारा जो व्हर्ब असतो, जर हे स्वतः सिंग्युलर असतील तर मग आपल्यासोबत व्हर्ब कसा घेतील? सिंग्युलरच. काल सांगितलं होतं जसा सब्जेक्ट तसा व्हर्ब. ठीक आहे, मग ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता नाऊनचे 5 टाईप असतात. एक असतो प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, आणि दुसरे 2 कोणते असतात? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आणि मटेरियल नाऊन. मग काउंटेबलमध्ये येतात 3 नाऊन. पहिला असतो प्रॉपर नाऊन, दुसरा आहे कॉमन नाऊन
आणि तिसरा कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन. आणि याच्यामध्ये पहा अनकाउंटेबल नाउन मध्ये कोणकोणते असतात? अबस्ट्रॅक्ट नाउन. अबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? ज्याला आपण टच करू शकत नाही, ज्याचं स्वतःचं फिजिकल एक्झिस्टन्स काहीच नसतं. ठीक आहे, ज्याला फक्त आपण फील करू शकतो त्याला आपण म्हणत असतो अबस्ट्रॅक्ट नाउन. ठीक आहे. आता लव, लव हा शब्द सांगा बरं काय येतं? अबस्ट्रॅक्ट नाउन आहे. त्याचा लव म्हणजे खूप जास्त प्रेम असलं तर यसला अटॅच होतं का मग त्याला? नाही, हे अनकाउंटेबल नाउन आहे. त्याच्यानंतर आहे अँगर. अँगर म्हणजे काय? राग. याला पण यस लागत नाही. पहा असं वाक्य येतं, लव बिगेट्स लव. हे पहा, हे पहिलं जे लव आहे ते काय तुमचं सब्जेक्टच्या स्वरूपात आले आणि हे कोणतं आहे? अनकाउंटेबल नाउन आहे. ठीक आहे. लक्ष. दुसरं आहे अँगर, त्याच्यानंतर आहे पेशन्स, त्याच्यानंतर आहे पहा चाइल्डहुड. ठीक आहे. इन्फॉर्मेशन असेल, ॲडवाइस, हे सर्व काय तुमचे अनकाउंटेबल नाउन आहे ज्याचं प्लुरल फॉर्म बनत नाही. आणि दुसरं आहे मटेरियल नाउन. मटेरियल नाउन. आता गोल्ड आहे, गोल्डचं प्लुरल फॉर्म बनतं का? नाही. मग लक्षात ठेवायचं, जेवढे काही अबस्ट्रॅक्ट नाउन आणि मटेरियल नाउन आहेत त्याचं प्लुरल फॉर्म कधीच बनत नसतं. ठीक आहे. जे काही सिंग्युलर किंवा प्लुरल असतं ते कशाचं बनत असतं? अनकाउंटेबल सॉरी, जे काही सिंग्युलर प्लुरल ते बनत असतं काउंटेबल नाउनचं. अनकाउंटेबलचं प्लुरल फॉर्म बनत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे पहा. आर्टिकल आहे. पहा आर्टिकल कोणकोणत्या टाईपचे असतात? पहा त्याच्या अगोदर आर्टिकल्स कोणकोणत्या टाईपचे असतात? ए, अँड आणि द. हे जे आर्टिकल असतं, आर्टिकल ए आणि अँड, याला कोणतं म्हणतो आपण? सांगता येईल? आर्टिकल ए आणि अँड. पहा आर्टिकल ए आणि अँड हे जे असतं त्याला आपण म्हणत असतो इनडेफिनेट आर्टिकल. ठीक आहे. इनडेफिनेट आर्टिकल. आणि द जे असतं का? डेफिनेट. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला शुअर किंवा कन्फर्म माहीत असती तेव्हा त्यावेळेस आपण दचा यूज करत असतो. ठीक आहे. डेफिनेट आर्टिकल. पहा याच्या पण 3 प्लेस असतात. ठीक आहे. काल आपण पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पजेसिव्ह प्रोनाउन सांगितलं होतं. ठीक आहे. त्यावेळेसच हे सांगायचं होतं पण आपला टाईम जास्त वेळ हे झालेला होता म्हणून राहिलं होतं. पहा आर्टिकल जे आपण आर्टिकल ए, अँड आणि द याच्या पहा 3 पोझिशन असतात. पोझिशन ऑफ आर्टिकल, पोझिशन ऑफ आर्टिकल्स. आता हे आणि ए आणि अँड तुम्हाला माहिती आहे. आर्टिकल ए कधी वापरायचं? तर जेव्हा कॉन्सनंट असेल साऊंड. आणि अँड कधी वापरायचं? वॉवेल्स. ठीक आहे. याच्यावर पण आहे, आपण डिटेल्समध्ये पुढे पाहणार. आणि दचं काही तसं नाही, द सिंग्युलरसोबत वापरतात आणि प्लुरल. आणि आर्टिकल ए आणि अँड जे आहे ते फक्त सिंग्युलर नाऊनच्या अगोदर वापरत असतात. प्लुरल नाऊनच्या अगोदर आर्टिकलचा वापर केला जात नाही. ठीक आहे. पहिली आहे आर्टिकल नंतर एक प्लेस असेल तर नेहमी काय असतो? नाऊन असतो. दुसरा आहे आर्टिकल नंतर जर 2 प्लेस असतील. पहा पहिलं त्याच्या सर्वात शेवटी कोणतं असतं? नाऊन असतं. आर्टिकल अजून पण कोणासाठी आलेलं आहे? नाऊनसाठीच आलेलं आहे. ठीक आहे. आर्टिकल आणि नाऊन या दोघांच्या मध्ये असतो ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे. पण इथं जे नाऊन येत आहे ते सर्व सिंग्युलरच आहे. सिंग्युलर नाऊनसाठीच आर्टिकलचा वापर केलेला असतो. तिसरी आहे पहा प्लेस आर्टिकल. पहा आर्टिकल नंतर जर 3 प्लेस असतील. पहा अजून पण आर्टिकल कोणासाठी आलेला आहे? नाऊनसाठीच आलेला आहे. ठीक आहे. मग डिपेंड करतं इथं ए घ्यायचं की अँड घ्यायचं, इथल्या जवळच्या शब्दाचा उच्चार कसा आहे, प्रोनाऊन्सिएशन कसं आहे. इथं पण इथं ए घ्यायचं की अँड ते डिपेंड करतं इथल्या शब्दाचा उच्चार कसा आहे. पण असं नाही की ते ॲडजेक्टिव्हसाठी येतं किंवा ॲडवर्बसाठी येतं. ते येतं नेहमी नाऊनसाठीच, पण उच्चार काय करतं? जवळच्या शब्दानुसार घेतं. आता इथं समजा इथं जर याचा साऊंड जर कॉन्सनंट सारखा असेल तर इथं ए येईन, इथं वॉवेल सारखा असेल तर अँड येईन.
दला तसा काही नियम नसतो. द दोन्ही सोबत पण येऊ शकतं, द सिंग्युलर सोबत बी येतं आणि द प्लुरल सोबत पण यूज केलं जातं. ठीक आहे, पहा आता इथं ॲडवर्ब असतो आणि इथं असतो ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे, तर याच्यानुसार एक एक्झाम्पल पाहू आता. पहा, ही इज अ स्टुडंट. पहा, सब्जेक्ट आहे, मेन वर्ब आहे आणि हे आर्टिकल कोणासाठी आलेले आता? नाऊनसाठी. ठीक आहे, कोणतं नाऊन आहे? सिंग्युलर आहे. दुसरं मी लिहिलेलं आहे, ही इज अ हार्ड वर्किंग स्टुडंट. आता हे जे आलेले ते कोणासाठी आलेले आहे? साठीच आलेलं आहे. ठीक आहे, पण जे उच्चार आहे का त्या या हचा घेतलेला आहे. आपा तुम्ही ए ई आय ओ यू याच्यानुसार न जाता जे मराठीतील स्वर आहेत आ इ ई उ उ ए आय ओ औ अम आहा ॲ आणि ऑ. ॲ म्हणजे काय? ॲपल. ऑ म्हणजे ऑरेंज. तर हे जे आहे का याच्यानुसार जा. बऱ्याच वेळा तुम्हाला जर म्हणलं युनिव्हर्सिटीच्या अगोदर काय येतं, तर तुम्ही काय म्हणणार? सर अपवाद आहे, तिथं अच येणार आहे. पण नाही, त्याचा उच्चार पहा, यू पासून येतो. युनिव्हर्सिटी. मग हे पहिलं लेटर पहा, त्याचा उच्चार कशापासून आहे? यू आहे का त्या मराठीतील 14 पैकी? आ ई म्हणजे कोणत्या लाईनमध्ये येतं? तो कॉन्सनंट म्हणजे व्यंजन याच्यामध्ये येतो, म्हणून आपण युनिव्हर्सिटी म्हणत असतो. आता अम्ब्रेला आहे, अम्ब्रेला. आता याचा उच्चार कशापासून आहे? पासून आहे, मग त्या 14 पैकी आहे म्हणून याच्या अगोदर ॲन घेतो. त्याच्यानंतर मी लिहिलेलं आहे MBA. आता याच्या अगोदर काय येतं? बरेच जण म्हणतात काहीच येत नाही, काही जण वाटतं ए येतं, पण नाही. याचा उच्चार पा, यम. हे ए एडक्याचं आहे का? तुम्हाला जे म्हणलं आ ई ए आय ओ औ अम आहा, मग इथं MBA नाही म्हणायचं, ॲन MBA. तुमचं MCA असेल, MCOM असेल, ठीक आहे, याच्या अगोदर त्या उच्चारावून जायचं. तसं जर असेल तर काय करायचं? आ ई या मराठीतील 14 स्वर आहे, त्या 14 स्वरांपैकी जर उच्चार येत असेल तर ॲन वापरायचं. ते 14 सोडून जर उच्चार येत असेल तर काय वापरायचं? ए वापरायचं. ठीक आहे, ते पूर्ण डिटेल आपण आर्टिकल या टॉपिकमध्ये पाहणार आहोत, पण ह्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असावं म्हणून मी देत आहे. ठीक आहे, पहा आता हे आर्टिकल कोणासाठी आलेलं आहे? त्या नाऊनसाठी आलेले. मग हार्ड वर्किंग काय सांगा बरं? V1 आहे, V2 आहे, V3 आहे की V4 आहे? V4. मुलांना काय वाटतं? V4. बाकीच्या पाठीमागं स्वप्नीलला सांगा. देवदत्त, आकाश? V4. तर ते V4 नाही आहे, हे आहे तुमचं ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे, दिव्यानं बरोबर सांगितलेलं आहे. हार्ड वर्किंग हे वर्ब नाही आहे. आता तुम्हाला वाटत असेल वर्ब, याच्या अगोदर कुठे हेल्पिंग वर्ब आलेला आहे? तुम्हाला काल मी सांगितलं होतं V3 आणि V4 हे काय असतात? डिपेंड असतात दुसऱ्यावर, म्हणजे स्वतः एकटे येऊ शकतात का? ते नाही येणार. मग हे जर हार्ड वर्किंग वर्ब असतं तर याच्या अगोदर ॲम, इज, आर, वॉज, वेअर काहीतरी आलेलं असतं, काहीच आलेलं नाही. मग तुम्हाला म्हणलं होतं सब्जेक्ट 2 स्वरूपाचा असतो, एक तर नाऊनच्या स्वरूपात येतो किंवा याच्यामध्ये सांगितलं होतं, आठवते का? त्यावेळेस हे लिहून दिलं होतं. हे जे आर्टिकल आहे हे आर्टिकल नाऊनसाठी आलेलं आहे आणि दोघांच्यामध्ये कोण असतं मग? ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे, आता तुम्ही जसं पाठ करून गेलं, इज म्हणजे हेल्पिंग वर्ब, इथं आहे का हेल्पिंग वर्ब? तसं प्रत्येक वेळेस सर म्हणू नका सर इथं तर नाऊन आहे. नाऊन नाही, इथं त्याचा यूज ॲडजेक्टिव्ह म्हणून झालेला आहे. ठीक आहे, तर इथं पहा, इज हे हेल्पिंग वर्ब तुम्ही पाठ केलेलं असतं, पण इथं हेल्पिंग वर्ब आहे का? ते मेन वर्ब म्हणून आलेलं आहे. आता दुसरं सेंटेन्स तिसरं लिहितो, ही इज अ हार्ड वर्किंग स्टुडंट. आता हे जे आहे ते कोणासाठी आलेलं आहे? स्टुडंटसाठी आलेलं आहे. ठीक आहे, इथं जर स्टुडंट्स असतं तर इथं आर्टिकल आलेलं नसतं. ठीक आहे, कारण आर्टिकल येतं सर्वात शेवटच्या नाऊनसाठीच. ठीक आहे, पण शब्द जो असतो, उच्चार जो असतो ते जवळच्या शब्दानुसार घेत असतो. ए घ्यायचं की ॲन घ्यायचं? आता हार्डवर पहा, जशाला तसं लिहिलं का? एक मिनिट. ही इज अ व्हेरी हार्ड वर्किंग स्टुडंट. पहा, आता हे कोणासाठी आलेलं आहे? स्टुडंटसाठी आलेलं आहे. व्हेरी काय आहे तुमचं? ॲडवर्ब. हार्ड वर्किंग काय आहे मग? ॲडजेक्टिव्ह. पहा, हे तुम्हाला 3 प्लेस आणि त्याचे 3 एक्झाम्पल सांगितलेत, हे लिहून घ्या.
ठीक आहे, पहा आता तुम्हाला इथं सिंग्युलर आणि प्ल्युरल असे काही 2-4 हे देणार आहे, तुम्हाला फक्त बनवून दाखवायचे. ठीक आहे, पहा इथे मी दिलेलं आहे. हे काही परीक्षेला येणार नाही पण माहिती असावं म्हणून. ठीक आहे, पहा आता याचं काय होणार आहे सांगा बरं. प्ल्युरल पहा, फॉक्सचं काय होतं, फॉक्सिस. पहा ES अटॅच झालेलं आहे. त्याच्यानंतर ऑक्सचं काय होतं, ऑक्सन. त्याच्यानंतर पहा शिपचं काय होतं, शिपच असतं, सिंग्युलर आणि प्ल्युरल. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा अशिप असेल तर समजायचं एकच शिप आहे, आणि शिपच्या अगोदर आर्टिकल नसेल तर समजायचं ते प्ल्युरल विषयी बोलत आहेत. ठीक आहे, डिअरचं पण सेम असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर सिरीजचं सिरीजच असतं. त्याच्यानंतर आहे क्रायटेरियनचं काय होतं, क्रायटेरिया. त्याच्यानंतर आहे क्रायसिस, घटना, पेज, प्रसंग. त्याच्यानंतर आहे ॲक्सिस म्हणजे दुरी किंवा अंतर. पहा क्रायसिसचं काय होतं, हे जे आय आहे ह्या आयचं काय होत असतं इकडे ई होत असतं, क्रायसिस. ठीक आहे, क्रायसिसचं काय होत असतं, क्रायसिस. फेनोमेननचं काय होत असतं, फेनोमेना. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे थेसिसचं काय होतं, थेसिस. ठीक आहे, आयचं काय होतं इकडं ई होतं. आणि दुसरं आहे ओएसिसचं काय होतं, रेगिस्तान येथील सुपीक जमीन, याचं आयचं काय होतं, ई होतं. आणि ॲक्सिसचं ॲक्सेस म्हणजे आयचं पुन्हा इकडे काय होणार, ए होणार, ॲक्सेस. हे सिंग्युलर प्ल्युरल. ठीक आहे, येणार नाहीत पण सिंग्युलर प्ल्युरल कसं हे तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी. आता तुम्हाला काय करायचं आहे, याच्यानंतर एक दुसरा एक पॉईंट आहे शेवटचा, आणि ते शेवटचा पॉईंट घेऊ आणि आपण थांबू. ठीक आहे, पहा इकडे मी लिहित आहे पहा, मी इथं लिहिलं आहे गुड. गुड म्हणजे काय सांगा बरं, चांगला. पहा प्ल्युरल. आता इथं मी लिहिलं आहे गुड्स. गुड्सचा अर्थ काय होतो, पहा वेगवेगळे आहेत. याचा अर्थ पहा चांगला, हे ॲडजेक्टिव्ह आहे तुमचं. आणि गुड्स काय आहे इकडं, याचा होतो वस्तू. ठीक आहे, त्याच्यानंतर मी इथं लिहिलं आहे पहा इथं मी लिहिलं आहे आयर्न. याचा अर्थ काय होतो सांगा बरं, सांगता येईल, लोह. लोह किंवा इस्त्री. याचं समजा प्ल्युरल होत नाही, पण जेव्हा याला यस अटॅच झालेला असतं तेव्हा त्याचा अर्थ काय होतो, हातकडी. ठीक आहे, म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, फ्लेटर्स, हातकडी. म्हणजे असं नाही तुम्ही म्हणाल हे सिंग्युलर आहे प्ल्युरल नाही, पहा दोन्हीचे अर्थ चेंज झालेत, फक्त यस अटॅच झाले की अर्थ चेंज झालाय. दुसरं सांगितलं होतं पहा तुम्हाला, इयर. इयर म्हणजे काय, हवा. आणि त्याच्यामध्ये जर यस अटॅच झालं, इयर्स, काय होतं तेव्हा, अनेक हवा का खूप जास्त हवा.
नाही. याचा अर्थ काय होत असतो, थोडं नॅरो म्हणजे थोडं घमंडी व्यक्ती किंवा भपकेबाज व्यक्ती आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त पटवून सांगणारा, आहे कमी त्याच्यापेक्षा जास्त सांगणारा, फुगवून सांगणारा, त्याला म्हणतो आपण इयर्स. त्याच्यानंतर आहे पहा फोर्स. फोर्स म्हणजे काय, बल किंवा ताकद. ठीक आहे. आता फोर्स पहा, बल किंवा ताकद, हे सिंग्युलरमध्ये याचा अर्थ असतो बल किंवा ताकद. आता हे याचं प्लुरल नाही आहे, याचा अर्थ चेंज होतो, फोर्सेस. पहा याचा अर्थ काय होतो, आर्मी. ठीक आहे. सेम आहे. दुसरं एक आहे वूड. वूड म्हणजे काय, लाकूड. आणि वूड्स म्हणजे काय होतं, पहा जंगल. त्याच्यानंतर पहा वर्ड म्हणजे काय, वर्ड म्हणजे काय, प्रॉमिस. ठीक आहे, वचन किंवा प्रॉमिस. आणि तेव्हा जेव्हा त्याला यस लागतं तेव्हा काय होतो अर्थ सांगा. वर्ड्स म्हणजे काय, खूप जास्त वचन देणे, असं होतो का, नाही. त्याचा अर्थ असतो लँग्वेजेस, म्हणजे त्याचा अर्थ चेंज होतो. वर्ड्स म्हणजे काय, भाषा. त्याच्यानंतर मी लिहिलं अल्फाबेट. अल्फाबेट म्हणजे काय, पहा अल्फाबेट म्हणजे सेट ऑफ लेटर्स, म्हणजे आपण काय म्हणतो वर्णमाला, अ आ इ. ठीक आहे. ठीक आहे. आणि याचं काय होणार, अल्फाबेट्स. याचा अर्थ काय होतो, भाषा. त्याच्यानंतर पहा वर्क. वर्क म्हणजे काय, काम. आणि वर्क्स म्हणजे काय, साहित्यिक काम होतं. पहा त्याच्यानंतर पहा क्वार्टर म्हणजे काय सांगा बरं. पहा क्वार्टर काय होतं, मुलांना सांगता येईल क्वार्टर. पहा 1/4. पहा क्वार्टर म्हणजे काय, 1/4. हे नेहमी सिंग्युलर असतं. आणि इथं जर मी लिहिलं असेल क्वार्टर्स, याचा अर्थ काय होतं मग, हे असं सिंग्युलर प्लुरल नाही आहे, याचा अर्थ चेंज होतोय की सिंग्युलरमध्ये असताना अर्थ वेगळा, प्लुरलमध्ये असताना अर्थ वेगळा. क्वार्टर्स म्हणजे काय सांगा बरं, रेसिडेन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पहा कस्टम. कस्टम म्हणजे काय सांगा, रूढी, रीतिरिवाज, रीतिरिवाज. आणि कस्टम्स म्हणजे काय सांगा बरं, कस्टम्स म्हणजे काय, टॅक्सेस. म्हणजे अर्थ चेंज होत चालले. ठीक आहे, त्याचा अर्थ आहे टॅक्सेस. त्याच्यानंतर शेवटचा आहे, हे काय परीक्षेला तुम्हाला येणार नाहीत पण माहिती असू द्या. सँड म्हणजे काय, वाळू. आणि सँड्स म्हणजे काय, वाळवंट. ठीक आहे. ह्या नाऊनच्या काही बेसिक गोष्टी ज्या होत्या ते तुम्हाला सांगितलेले आहेत. सिंग्युलर आणि प्लुरल काय झाले इथं पाहिलेलं आपण. ठीक आहे. आशा करतो आज जे आपल्याला जेवढं शिकवलेलं आहे ते तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला समजलेलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.